पन्हाळा तालुक्यातल्या घोटवडे गावात गव्यांनी 2 दिवस धुमाकूळ घालत ऊस पिकाचं मोठं नुकसान केलंय। अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाची मोडतोड झाल्यानं हजारो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे वन विभागानं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये। पन्हाळा तालुक्यातील घोटवडे गावात गेल्या 2 दिवसांपासून गव्यांचा वावर वाढल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गावातील ऊसाच्या शेतात घुसलेल्या गव्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची मोडतोड केली असून अनेक शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय। वन विभागाकडून गव्यांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात होतं, तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय। मात्र शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतोय। दरम्यान सरपंच राजाराम पाटील, उपसरपंच बाळाबाई बुवा, पोलीस पाटील विजया कुंभार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली। यावेळी विलास गाडगिळ यांच्या सुमारे 15 ते 20 गुंठे क्षेत्रातील ऊस गव्यांनी पूर्णपणे मोडल्याचं दिसून आलंय। याशिवाय सागर पाटील, राऊ कुंभार, बाळू कुंभार, रघु कुंभार, ज्योतिराम पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय। शेतीसाठी घेतलेलं कर्ज, वाढता उत्पादन खर्च आणि आता वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाला। वन विभागानं तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून जोर धरत आहे।